शेतकरी मित्र नमस्कार. वेगवान शेती चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज 23 जानेवारी 2026 लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे. आज कांद्याचा हायेस्ट काय भाव असणार आहे आणि सरासरी काय चालणार आहे, पिकअप आणि कांद्याचे ट्रॅक्टर या दोघांचे आपण बाजारभाव कव्हर करणार आहे. मात्र त्या अगोदर तुम्हाला सगळ्या शेतकरी बांधवांना सांगणं आहे, जर तुम्ही वेगवान चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक करत नसाल तर आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या समोर येणार नाही. जवळजवळ 20-25 हजार शेतकरी दररोज आपले बाजारभाव बघत असतात. ग्राउंड लेवलवरून आपण हे बाजारभाव देतो. हे काय व्हॉट्सअपवरती आलेली चिठ्ठी नाही, तर आपण थेट बाजारभाव थेट शेतकऱ्यांच्या जवळ जाऊन शेतकऱ्यांची कधी कधी वाटलं तर पावती घेऊन आपण दाखवतो. त्यामुळे इथं विश्वासाला काही तडा नाही आणि दररोज आम्ही ग्राउंडमध्ये आहे, थेट ग्राउंडवरून दाखवतोय. त्यामुळं लबाडीच्या काही गोष्टी नसतात. त्यामुळे एकच विनंती आहे शेतकरी बांधवांना की तुम्ही वेगवान चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, म्हणजे आमचा प्रत्येक व्हिडिओ पडता क्षणी त्याच मिनिटाला तुमच्या समोर येईल. चला सुरू करूया बाजारभावाचे. या बाजारभावाचे प्रायोजक आहे योगेश कृषी, परंपरा आणि निष्ठेची समर्थ साथ. योग्य सल्ला, वाजवी दर, शेतकऱ्यांचं विश्वासाचं आणि हक्काचे दुकाने. चला पहिली गाडी चेक करू आपण. माल दाखवतो तुम्हाला, मीडियम माल आहे. बाजारभाव लेट झाले आज शूट करायला. कोणी शेतकरी तुम्ही? काय भाव गेले हो? 1452. बरं ठीक. शेजारी गोल्टी. आता कांदे दाखव बरं हातात, काय कसे. बस 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 काही शेतकऱ्यांना कळून जातं. साईज पाहिली का? काय भाव गेले? 1616. कोणतं गाव? कातरणी. 1616 गेली पिकअप कातरणीची. काय भाव गेले? 1410. गाव कोणतं? तळेगाव. ओके. गाडी कुठली पाहू आपण शेतकऱ्यांची. 1441. कालच्या पेक्षा आजचं मार्केट कसं आहे? 100 कमी. कालच्या पेक्षा 100 कमी झालं. बरं. चला इकडं कोणी शेतकरी नाही, पुढं पाहू. काय भाव गेली? 1372. कोणतं गाव? पिंपळत. माल मीडियम आहे पण वाळलेला माल आहे, भाव त्याच्यामुळे. भाव विचारू. काय भाव गेली? 1400. गाव कोणतं? निंबाळे. काय भाव गेला? 1420. कोणतं गाव? टाकळीचे. बर. काय भाव गेला महाराज? 1556. कांदे पाहून घ्या एक मिनिट. वेगवान शेती. तेव्हा कॅमेऱ्यात सांगा एकदा काय भाव गेले? 1556. 1556. गाव कोणतं? तळेगाव. 1556 रुपये गेले. एकदम मीडियम गोल्टी विचारू आपण. काय गोल्टी सारखाच एकदम मीडियम माल आहे. अरे फुट घे ना आमचे. याचे एवढे ना हो. म्हणजे बांधणारे जास्त समाधान. हे भरणारे बी आलेच पाहिजेत. घेतलं. काय भाव गेला? 1141. एकदम मीडियम माल आहे बरं का. 1141 रुपये मीडियम आहे एकदम. 1670 रुपये गेले. 1670. चला ट्रॅक्टरचं काय पाहू आपण. यांना विचार. साईज दाखवतो. जवळ या. काय भाव गेला? 1670. गाव कोणतं? तळेगाव रोई. ओके. 1670 रुपये गेला बरं ट्रॅक्टर. काय भाव गेला तेव्हा? गेले 1400. 1450. यांना विचारू काय भाव गेले. कांदा दाखवून देतो तुम्हाला. काय भाव गेले? 1600. गाव कोणतं? वायगावचा. काय भाव गेले आप्पा? 1500. गाव कोणतं? कातरणी. कांदा म्हणजे कांदा आहे. कांदी साईज पाहून घ्या. काय साईज बी मस्त आहे. तरी विचारू आपण शेतकऱ्यांना काय भाव गेले. काय भाव गेला? 1725. काय निघाला हायस्ट आजचं? काय 1725.
बरं बरं बरं. एक 1800 काढला वाटतं तिकडच्या बाजूला. 17-18 असेल ना. 1725 गेला ना. माल पाहिलं तुम्ही शेतकरी बांधव, एकदम माल चांगला आहे. कुठला ट्रॅक्टर आहे? तळेगाव. तळेगावचे शेतकरी पाहून घ्या. काय नाव? शरद गाडी. शरद गाडे. ओके. काय भाव गेला? 1650. कोणतं गाव? तळेगाव. काय भाव गेला? 1640. कोणतं गाव? तळेगाव. तळेगावचा माल आज टॉप विकू राहिला बरं का. 1640 रुपये शेत. चला या शेतकऱ्यांना विचारू. कांदी साईज पाहून घ्या. कलर आहे कांद्याला. काय भाव गेला? 1625. कोणतं गाव? तळेगाव. शेजारी ट्रॅक्टर आहे. आज ट्रॅक्टर जादा घेतले कारण पीक लेट झालो आपण थोडा लिलावाला. काय भाव गेला? 1440. काल होते काय? कालच्या ना आजच्याच भावात काय फरक झाला? 100 रुपये डाऊन. 100 रुपये डाऊन. देवा काय भाव गेला तुमचा ट्रॅक्टर? 1515. याच्या अगोदर विकला काय भाव गेला आता? 1851 राहिला होता. सेम माल का? हा सेम हाच माल. बाजार भाव कमी होऊ राहिले ना? भरपूर हा. कमी झाले. तुमचं गाव कोणतं? कातरणे. कातरणी परिसरात माल कस काय? माल स्टँडर्ड आहे पण बाजार भाव नाही आणि ऍव्हरेज नाही एवढं. हा. आणि आता बाजार भाव असे खाली रोजचे खाली येत राहिले तर काही मजा नाही येणार. आणि अजून किती म्हणजे किती माल आहे परिसरामध्ये लोकांकडे? परिसरात अजून तरी असं 70% आहे माल अजून. अजून हो. मग किती दिवस चालेल? एखादा 1.5 महिना चालेल काय? 1 महिना अजून. अजून 1 महिना हो. परिसरातून का? हा. घ्या. दोन्ही ट्रॅक्टर शेजारीचे. दोन्ही ट्रॅक्टर आहे. दोन्ही ट्रॅक्टर सारखेच भाव गेले. काय भाव गेला? 1500. गाव कोणतं आहे? कातरणीचे माल विकत आहे. कातरणी तळेगाव. शेणखतामुळं. शेणखत आणि बियाणे चांगले आमचे. कोणतं बियाणं आहे नेमकं? नारळी. हा पण नारळीमध्ये काही प्रकार येतो का? हा 2 प्रकारे. म्हणजे उंचातच विकत आहे बाजार समितीमध्ये, म्हणजे मालाच मोल आहे. मालाच क्वालिटी पाहून आहे पण बाजार पाहिजे तितके नाही. हा बरोबर. ते तर मान्यच केलं पाहिजे. 1500 नाही परवडत. नाही ना? 2000च्या वरती पाहिजे. अच्छा. 2400-2500 पाहिजे. 2400-2500 खरोखर पाहिजेत कारण खर्च खूप आहे ना आता त्याच्यामुळे परवडेल. हा? बाबा काय प्रतिक्रिया आहे तुमची एकंदरीत यंदाच्या कांद्याच्या वर्षाची? नाही अवघड आहे. हा? काय गडीत काय ती बाजार स्थिर नाही ना. होय बरोबर. क्वालिटीचे माल येतात. लासलगावला ना. हा लासलगावला मालही चांगले येतात. मग व्यापारी तसेच आहे मग. व्यापारी तसेच. हा चांगले माल. पण झालं का काही थांबणार नाही चालू आहे पण पाहिजे उठाव नाही मालाला. मालाला उठावणे. आवक काय वाटत तुमचं गाव कोणतं आहे? तळेगाव. किती माल आहे तुमच्या परिसरात आता? चांगला आहे. आणि चांदोड तालुक्यात किती कांदा आहे? भरपूर कांदा आहे. कांदा तालुका आता ते नुसतं कांद्याच्या पिकावर दुसरं काही नाही केलं. हा त्याच्यामुळं खरं कारण आता काही पाणी नाही राहिलं. बरोबर. पण कांदे काढायला आले. कांदे काढायला म्हणजे पावसाळ्यात पीक घ्या. कांदे. हो. उन्हाळ कांद्याची काही लागवड आहे का? हा? पाणीच नाही पुरत. उन्हाळ कांदा नाही आपल्याकडे. पाणी पुरत. कांद्याची साईज पाहून घ्या तुम्ही. कांदा वाळलेला आहे. भाव विचारू आपण त्यांना. काय भाव गेले? काय भाव गेला? 1700 रुपये. 1700. आज काय वाटतं सरासरी चांगला माल काय सरासरी? सरासरी माल चांगले 1600, 1700, 1750 माल पासून पुढे चांगले. 1500 पासून पुढे ट्रॅक्टर ना. हा म्हणजे सरासरी कांदे चांगले पाहिजेत. म्हणजे बियाणं चांगलं पाहिजे. कांदे चांगले. हे तुमचं कोणतं बियाणं आहे? हे आपलं घरगुती. घरगुती चायना. चायना आहे का? चांगला गेला मग 1700 रुपये. म्हणजे चांगले माल 1600-1700 विकत आहे. चांगले माल. बरोबर. गोल्टी पाहून घ्या काय भाव आहे. कसं विचारू आपण. काय भाव दिला? ही साईज आहे गोल्टीची. गोल्टी ट्रॅक्टर काय भाव गेला देवा? 1264. पहिली गोल्टी विकली का? पहिली काय भाव विकली? 1450. 1450. गोल्टी थोडी डाऊन झाली. काय मालात फरक झाला? गोल्टी डाऊन झाली. आज जर मार्केट चांगलं असतं हा. तरी गोल्टी झाली असती 14.5 किंवा 15 सुद्धा झाली असती. गोल्टीचं मार्केट डाऊन आहे. कांद्याचं पण डाऊन आहे ना. सरासरी पण चांगला माल 1600-1700 घेतला. सुपर जाऊ राहिला. हा. मीडियमची जायची ना पहिली. हा हा. 70-80 रुपयाचा आज बदल. 70-80 रुपयाचा बदल आहे मीडियमला का? आणि सुपर चांगला जातो. चांगलाच जातो. हा बरोबर. नंबर मालाचं मार्केट आज डाऊन झालंय. 100 रुपयांना डाऊन झालं. 2 नंबरचा माल. अच्छा. व्हिडिओ झाला असेल. शेवटचा ट्रॅक्टर पाहू आपण काय भाव आहे.
आणि मीडियम कांदा आहे बरं का. सगळ्या शेतकरी बांधवांना सांगायचं मीडियम म्हणजे मध्यम 2 नंबरचा माल एक प्रकारे म्हणता येईल. सुपर मालापेक्षा. विचारू काय भाव गेला? 1391. काय प्रतिक्रिया आहे? चांगली सरासरीच्या हिशोबाने बरं हा म्हणजे या भावात परवडत नाही, हा पण मग ठीक आहे सरासरी एक 1500-1600 तरी 1700 जायला पाहिजे. जात हा पण मग आता जात नाही, पण मग बरं आहे. नाही पण चांगला माल जातोय. 1700 रुपये काढला. आज डाऊनच आहे. आज 200 रुपये मार्केट आज जवळपास कालच्या पेक्षा रोज आहे. हा म्हणजे 1725 रुपयाचं काहीतरी मी शूट केलंय. हा, त्याच्यात आलंय एक माझ्या नंबर माल बी तर एकदम मोठा गोळा माल आहे तो बी कलरचा 15-11 गेलेला आहे. अच्छा म्हणजे त्याच माणसाचं, कारण कालच्या आणि आजच्या मध्ये 150 रुपयाचा त्यांचा तफावत झालेली आहे. काल हे तुमचं बियाणं कोणतं होतं? आपलं हे पुढेच पुढे K17 मधून कलश. अच्छा मग ते बरोबर त्यांचं ते नारळी बियाणामुळे जात आहे. चालेल ओके. हे होते आजचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव. व्हिडिओ जर तुम्हाला आमचा पडता क्षणी जर पाहिजे हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अपडेट राहा कांद्यासोबत.